मुंबईच्या सायन पनवेल मार्गावर 20 तासापासून वाहतूक कोंडी सुरू आहे। वाशीहून मानखुर्दकडे येताना क्रेन पलटी झाल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे। कोंडीचा पूर्व द्रुतगती महामार्गावर देखील परिणाम झालेला आहे। चेंबूरहून वाशीपर्यंत जाताना सुमारे 3 ते 4 तास लागत आहेत। सायन पनवेल मार्गावरील मानखुर्द परिसरात काल खोदकाम करणार एक मशीन रस्त्यावर कोसळली होती। ही मशीन काढण्याचं काम आज सकाळपासून सुरू होतं। परिणामी सायंकाळी मार्गावर दिवसभर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। मुंबईच्या रस्त्यांवर प्रचंड मोठी कोंडी झाली आहे। वाशीहून मानखुर्दकडे येताना क्रेन पलटी झाल्यानं ही वाहतूक कोंडी झाल्याचं समजतंय। सायन पनवेल मार्गावर मागच्या 20 तासांपासून जास्त काळ वाहतूक कोंडी झालेली आहे। प्रशांत अंकुशराव जे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत। प्रशांत, जवळजवळ 20 तासाहून जास्त काळ ही वाहतूक कोंडीची आहे। प्रशासन असमर्थ ठरतंय, नेमकं काय घडतंय आणि वाहतुकीच्या बाबत पोलिसांकडनं, ट्रॅफिक पोलिसांकडनं काय माहिती येते? जशी ही वाहतूक कोंडी जवळजवळ 20 तास झाले उलटून गेलेली आहे, तरी अजून ती पूर्ण फुटायचं नाव घेत नाही। मात्र मुंबईचे वाहतूक पोलीस आहेत ते कार्यरत आहेत, ते त्यांच्या बाजूने वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र जी क्रेन उलटली होती, ती क्रेन उलटल्यामुळे हा जो सगळा प्रकार सुरू झाला होता त्याच्यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा देखील मृत्यू झालेला आहे। एवढी मोठी घटना घडलेली आणि सगळे मुंबईकर जे आहेत या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेले आहेत। ही वाहतूक कोंडी सायन पनवेल महामार्गावर वाशी ते मानखुर्द या दरम्यान जरी दिसत असली तरी त्याचा जो परिणाम आहे तो पूर्व द्रुतगती मार्गावर देखील आपल्याला पाहायला मिळतो। पूर्व द्रुतगती मार्गावर देखील त्या वाहतूक कोंडी पाहायला मिळाली आणि यामुळे जे मुंबईकर आहेत जे जेव्हा काम संपवून जेव्हा आपल्या घरी जात होते तेव्हा देखील त्यांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागलेला आहे। ही जी क्रेन आहे ती काढण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि वाहतूक कोंडी काढण्याचाही प्रयत्न सुरू आहे आणि जे पोलिसांनी जी माहिती दिली आहे की त्याच्यासाठी लवकरात लवकर आम्ही हे सगळी वाहतूक कोंडी या अजून 1-2 तासात तरी पूर्णपणे क्लिअर करू असं त्यांनी मुंबई पोलिसांच्या तर्फे, वाहतूक पोलिसांच्या तर्फे सांगण्यात आलेलं आहे। नक्कीच, धन्यवाद या सगळ्या अपडेटबद्दल।